हां, सो कालचे रिव्हिजन एका मिनिटाच्या आत खूप सोपं पण होतं. आता मीन व्हॅल्यू थेरम्सविषयी आपण जास्त बोलणार नाहीत. काल आपण स्टार्ट केली द लास्ट वन टॉपिक इन द ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स, दॅट इज इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड मॅक्झिमा अँड मिनिमा. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड मॅक्झिमा अँड मिनिमा ह्या दोन पॉईंटला आपण सुरुवात केली. सो इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन कसं ओळखता, कालच आपण पाहिलं की फॉर ॲनी ए इक्वल टू एक्स किंवा फॉर ॲनी एक्स इक्वल टू ए, एफ डॅश ए इफ ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग, एफ डॅश ए स्मॉल दॅन 0 डिक्रीजिंग. आणि काल त्याचा एक सिम्पल प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. त्याच्यामध्ये काहीच नवीन इंटेलिजन्स त्या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये नाही. 2 मार्काच्या लायकीचे ते क्वेश्चन्स आहेत. तिथं तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फंक्शनचं डिफरन्सिएशन करायचं. फंक्शनचं डिफरन्सिएशन करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक्स इक्वल टू ए नावाची व्हॅल्यू पुट करायची. एफ डॅश ए जर स्मॉल दॅन 0 असेल तर फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, आणि एफ डॅश ए ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आलं लक्षात तुम्हाला? सो लास्ट टाईम मी एकदा तुम्हाला रिपीट करून देतो आहे. सो फंक्शन इज सेड टू बी इन्क्रीजिंग फॉर f dash a is greater than 0 and is decreasing for f dash a is small than 0 where x equal to a. हे होते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. त्याचा एक प्रॉब्लेम सफिशियंट आहे. तुम्हाला फक्त डिफरन्सिएशन करून ग्रेटर दॅन 0 आहे की स्मॉल दॅन 0 आहे एवढं चेक करायचं आहे. तुम्हाला डिफरन्सिएशन करून फक्त एवढं चेक करायचं आहे की ग्रेटर दॅन 0 आहे की स्मॉल दॅन 0 आहे. आलं लक्षात? बरोबर तुम्हाला ग्रेटर दॅन 0 आहे की स्मॉल दॅन 0 आहे एवढं चेक करायचं आहे. आणि जर एफ डॅश ए इज इक्वल टू 0 आला, एफ डॅश ए इज इक्वल टू जर 0 आला तर तुम्ही म्हणायचं द फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आणि एक नवीन शब्द पण तुम्हाला सांगून ठेवला होता एक्झाम्स, कारण क्वेश्चन्समध्ये कोणते शब्द वापरले जातील आपण डिक्लेअर नाही करू शकत. सो मोनोटोनिकली इन्क्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्टली लक्षात, आणि मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा. त्यानंतर आज आपण ज्या पॉईंटला सुरुवात करतो आहे दॅट इज द लास्ट वन फ्रॉम धिस लेसन. पण इथं आपल्याला थोडीशी वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस घ्यावी लागेल. याच्यावर काही स्पेशल वर्ड प्रॉब्लेम आहेत. दॅट इज मॅक्झिमा अँड मिनिमा. तुमच्या न्यू टेक्स्टबुकमध्ये मॅक्झिमा आणि मिनिमाचं जे सेक्शन आहे तिथं काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. जस्ट मी चेक केलं, महत्त्वाच्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यामुळे तुमच्या अंडरस्टँडिंग प्रॉब्लेममध्ये येऊ शकते आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. त्यामुळे बेटर पुस्तकातून तो पार्ट पाहण्यापेक्षा तो पार्ट तुम्ही इथनं करणार आहात. आलं लक्षात तुम्हाला? इथनं आपल्या लेक्चरमधनं करा. दॅट्स व्हेरी ॲक्युरेट. इज इज क्लिअर टू? सो पुस्तकामध्ये भरपूर प्रिंटिंग मिस्टेक आणि चुकीच्या ठिकाणी आहे. ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन नेमक्या मेन ठिकाणीच मॅक्झिमाच्या ऐवजी मिनिमा वापरला गेला आहे, मिनिमाच्या ऐवजी मॅक्झिमा. त्यामुळे तो जो एकमेव क्वेश्चन आहे फर्स्ट टेस्टवरचा तो क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक तुम्हाला कन्फ्यूज करेल. व्हॉट इट एक्झॅक्टली अबाउट मॅक्झिमा अँड मिनिमा याचा अर्थ नेमका काय घ्या. समजा मी एखादं फंक्शन डिफाईन केलं, एफ ऑफ एक्स डिफाईन केलं आणि त्याचा इंटरवल मी डिक्लेअर केला ए कॉमा बी. काय इंटरवल डिक्लेअर केला? ए कॉमा बी. सो मॅक्झिमा म्हणजे ए कॉमा बी ह्या इंटरवलमधली व्हॅल्यू उचलून, कोणती पण व्हॅल्यू उचलून आपण फंक्शनमध्ये ठेवल्यानंतर जे काही आपल्याला कॅल्क्युलेशनचं ॲन्सर येईल त्याची त्या इंटरवलमधली मॅक्झिमम व्हॅल्यू. अजून सोपं करतो. तर सपोज मी तुम्हाला म्हणालो की माझं फंक्शन एकदम सिम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. कोणतं फंक्शन आहे आपलं? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ते समजा आपलं फंक्शन. आणि तुम्हाला म्हणालो की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर याचा डोमेन आहे 1,10. काय डोमेन आहे? 1. एकदम सोपं एक्झाम्पल 1,10. आता बघा मी तुम्हाला 2 सोपे प्रश्न विचारतो, काहीच सॉल्व न करता तुम्हाला ॲन्सर देता येतं. तुम्हाला विचारलं की 1,10 मधली कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला एक्स स्क्वेअर मॅक्झिमम मिळेल. तुम्ही मला पटकन सांगणार 10. आपला डोमेन काय आहे फंक्शनचा? 1,10. फंक्शनची डेफिनेशन काय आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. फंक्शनची डेफिनेशन काय आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. अलग लक्षात तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ही फंक्शनची डेफिनेशन आहे. मग डोमेन 1,10 मधली अशी कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला एक्स स्क्वेअर मॅक्सिमम मिळतो? एक्स इक्वल टू 10 ठेवला तर 10चा स्क्वेअर काय आहे? 100. म्हणजे ह्या फंक्शनची मॅक्झिमा ह्या इंटरवलमध्ये किती झाली? 100. ह्या फंक्शनची मॅक्झिमा ह्या इंटरवलमध्ये किती झाली? 100. तुम्हाला म्हणालो एक्सची कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वात लहान स्क्वेअर मिळतो? तुम्ही म्हणणार 1. या फंक्शनची मिनिमा काय झाली? 1. पण इथला एक गोंधळ समजून घ्या.
एक्स इक्वल टू 10 हा पॉईंट ऑफ मॅक्झिमा आहे, मॅक्झिमा नाही. एक्स इक्वल टू 10 हा काय पोरांनो, पॉईंट ऑफ मॅक्झिमा. आलं लक्षात तुम्हाला? मॅक्झिमा नाही, मॅक्झिमा काय 100. एक्स इक्वल टू 1 हा पॉईंट ऑफ मिनिमा आहे. आलं लक्षात तुम्हाला? पॉईंट ऑफ मिनिमा. आणि एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 हा पॉईंट ऑफ मिनिमा नाही, हा काय आहे मिनिमा. म्हणजे कोणत्याही फंक्शनची दिलेल्या इंटरवलमधली व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमा. कोणत्याही फंक्शनची इंटरवलमधली कोणतीही व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिनिमा. याला आपण म्हणतो मॅक्झिमा अँड मिनिमा. आता आयडिया क्लिअर झाली का बऱ्यापैकी तुम्हाला? मग कोणत्या तुमच्या पुस्तकामध्ये एक खूप मोठा पॅराग्राफ मॅक्झिमा अँड मिनिमा एक शब्द एक्सप्लेन करायला दिलेला आहे. इट कन्फ्युजेस. लक्षात आलं का तुम्हाला? इट कन्फ्युजेस. आणि इथं दोन खूप महत्त्वाचे डेफिनेशन्स, दोन नवीन शब्द येणार आहेत मध्येच. त्याला सोल्युशनमध्ये आपल्याला पुढे यूज करायचं नाही, पण महत्त्वाचे शब्द आहेत, त्यांचं मिनिंग मात्र परफेक्ट लक्षात ठेवा. मे बी युजफुल फॉर ऑब्जेक्टिव्स. कळलं का तुम्हाला? सो मॅक्झिमा आणि मिनिमाचा अर्थ आता कळला असेल. इज दिस क्लिअर टू? आता मॅक्झिमा आणि मिनिमा, आता ठीक आहे, एखादं फंक्शन तुम्हाला दिलं आणि रिअल नंबरसारखा खूप मोठा डोमेन देऊन टाकला किंवा मग एखादा मोठा इंटरवल दिला. आता 1,10 ह्या इंटरवलमध्ये किती व्हॅल्यूज येतात एक्सच्या? इन्फायनाईट. तुम्हाला वाटेल 1 2 3 4 5 6 8 9. इट्स नॉट लाईक दॅट. 1 नंतर 1.1 1.2 1.3 अशा व्हॅल्यू चेंज होत जातील. आपण स्मॉलेस्ट नंबर लिहू शकतो. 1 नंतर 1.000001 झाला, त्याच्यामधलाच नंबर आला. म्हणजे कोणत्याही दिलेल्या इंटरवलमध्ये इन्फायनाईट व्हॅल्यूज असतात. अलग लक्षात तुम्हाला? त्याच्यातनं आपल्याला पॉईंट ऑफ मॅक्झिमा आणि पॉईंट ऑफ मिनिमा कसा निवडायचा, त्या फंक्शनची मॅक्झिमा काय मिनिमा काय हे आपण कसं शोधायचं. किंवा एखादा रिॲलिस्टिक प्रॉब्लेम घ्या. मी यशोदीपला म्हणालो की 14 मीटर लांबीची माझ्याकडे तार आहे. 14 मीटर 14 मीटर लांब माझ्याकडे तार आहे. आणि मी त्याला म्हणालो की असा रेक्टँगल तयार कर या तारेपासून की त्याचा एरिया मॅक्झिमम असला पाहिजे. त्याला प्रश्न विचारला. आता प्रश्न उभा राहिला, कारण त्या तारेला तुम्ही कुठेही 4 तुकडे केले जोडले की तुमचा रेक्टँगल तयार होणार आहे. मे बी 1 मीटर 1 मीटर 6 मीटर 6 मीटर, मे बी 2 मीटर 2 मीटर 5 मीटर 5 मीटर. म्हणजे खूप सारे वेगवेगळे रेक्टँगल्स पॉसिबल आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की एकाच तारेपासून रेक्टँगल बनलेला आहे तर एरिया सेम असला पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट. एरिया चेंज होईल. 5 2 10 एरिया आला. आणि पहिल्या एक्झाम्पलमध्ये 6 1 6 एरिया आला. सो एरिया चेंज होतो ना, एरिया चेंज होतो. तुम्ही 10चे किती 2 सेम तुकडे केले, एकाला लेंथ एखाद्याला ब्रेडथ म्हटलात तर एरिया चेंज होत जातो बघा. 1 and 9 9 1 9, 5 and 5 5 5 25. एरिया चेंज. गंमत आहे ना? लक्षात आलं का तुम्हाला? आपल्याला वाटतं की ती एक फिक्स लेंथ आहे, तिचेच तुकडे करतोय आपण परत वेगवेगळे, तर एरिया कसं काय बदलेल? एरिया बदलतो. दीज आर रिअलिस्टिक प्रॉब्लेम्स. आलं लक्षात तुम्हाला? असे वर्ड प्रॉब्लेम्स पण आपल्याला याच्यावर येणार आहेत. आता आपल्यापुढे प्रश्न हा आहे की मॅक्झिमा मिनिमाचा अर्थ कळल्यानंतर की आपण एखादं दिलेला फंक्शन इंटरवल दिलेला असेल तर इतक्या इन्फिनाईट व्हॅल्यूज ठेवून परत चेक तर करू शकत नाही. हां, तुम्हाला म्हटलं की 1,10 मधली मॅक्झिमा शोधा. फंक्शनसाठी 1,10 या इंटरवलमधून मॅक्झिमा शोधा. तर तुम्ही अशी इन्फिनाईट वेळा किती वेळा त्या एक्समध्ये व्हॅल्यू ठेवत राहणार, बरोबर? मग असं काही न करता तुम्हाला सिम्पली मॅक्झिमा किंवा मिनिमा कशी ठरवता येईल याच्यासाठी 2 वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्या 2 टेस्ट म्हणजे आपण वी चेक फॉर मॅक्झिमा, वी चेक फॉर मिनिमा. वी चेक फॉर मॅक्झिमा, वी चेक फॉर मिनिमा. ह्या 2 टेस्ट आहेत. पहिल्या टेस्टला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दुसऱ्या टेस्टला म्हणतात सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. पहिल्या टेस्टला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दुसऱ्या याला म्हणतात सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचा प्रॉब्लेम थोडासा कन्फ्यूज करतो, लेंदी आहे. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. मी तर खूप सोपे आहे. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये ज्या मेथडने ॲन्सर विचारलेला आहे त्याच मेथडने तुम्हाला ॲन्सर द्यायचं आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये ज्या मेथडने ॲन्सर विचारलेला आहे त्याच मेथडने तुम्हाला ॲन्सर द्यायचा आहे. येते का बरोबर लक्षात? अरे येते का लक्षात तुम्हाला? ज्या मेथडने विचारले त्याच मेथडने. तुम्हाला विचारलं की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने सांगा, यस यू आर. तुम्हाला विचारलं की सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने सांगा, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरावं लागेल. आणि कोणतीच टेस्टचा उल्लेख नसेल तर यू आर फ्री टू सिलेक्ट सुटेबल टेस्ट. कोणती टेस्ट, कोणती डेरिव्हेटिव्ह टेस्ट, जिथे मोबाईल एवढं महत्त्वाचं नाही आहे. हां, हा लक्षात तुम्हाला? सो
त्या फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट समजायला उलट वेळ लागेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सोपी आहे. पुस्तकात भयानक शब्द वापरलेत, नेबरहूड ऑफ डेल्टा, प्लस डेल्टा, मायनस डेल्टा, 0.8, स्मॉल इन्क्रीमेंट, मग एफ ऑफ हे एफ ऑफ ते. यू सिम्पली गेट कन्फ्यूज देअर. आलं लक्षात तुम्हाला? तर आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने शिकूया आणि एकदम स्लो, कारण त्या स्टेप्स लक्षात राहिल्या पाहिजेत. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते आपल्याला? आपण एक फंक्शन सिलेक्ट केलं, लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक फंक्शन काय सिलेक्ट केलं आपण? y इक्वल टू एफ ऑफ एक्स, जे असेल ते. झालं क्लिअर? किंवा अजून सोपं लिहितो नोटेशन. हां, एफ ऑफ एक्स डिफाईन करतो आपण, लेट एफ ऑफ एक्स डिफाईन्ड ऑन ए कॉमा बी. ए कॉमा बी या इंटरवलवर एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे. लेट एफ ऑफ एक्स डिफाईन्ड ऑन ए कॉमा बी. नीट बघा. हां, आलं लक्षात? अजून मी लिहून ठेवतो एक गोष्ट इथं. लेट एक सी नावाचा पॉईंट घेतला आपण, सी बिलॉंग टू ए कॉमा बी. लेट सी बिलॉंग टू ए कॉमा बी. टप्प्याटप्प्याने समजावून घ्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आलं लक्षात तुम्हाला? आता आपण कंपॅरेटिव्ह लिहूया. इकडे आपण लिहूया कोणासाठी कंडिशन लिहूया? मॅक्झिमा. कंपॅरिझन केलं की फटकन लक्षात राहतं, त्याचा फायदा आहे. आणि इकडे कोणासाठी लिहूया पोरांनो? मिनिमा. इकडे आली मॅक्सिमा, इकडे आली मिनिमा. कोणती टेस्ट करतोय आपण? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. तिची जी पुस्तकामधली पेज नंबर 83, महाराष्ट्र बोर्ड M2 पेज नंबर 83, पुस्तकामध्ये या दोन्ही टेस्ट दिल्या आहे, अर्थातच परफेक्ट दिल्या आहे, नो डाऊट ॲट ऑल. त्याच्यावरची जी थिरी, निम्मी थिरी, तिकडे शक्यतो वळू नका तुम्ही पोरांना. आलं लक्षात तुम्हाला? आलं लक्षात तुम्हाला? आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपण एक फंक्शन घेतलं, ते ह्या इंटरवलला डिफाईन केलं. एक कोणता तरी सी नावाचा पॉईंट आहे, तो ह्या इंटरवलला बिलॉंग करतो. वी डोंट नो द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ सी, ते आपलंच काम आहे शोधण्याचं. आता आपण काय केलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये? कॉमन पार्ट आपण आधी f' शोधला, तिथं सी नावाची व्हॅल्यू ठेवली, तिला कोणाशी कम्पेअर केलं? 0शी. आपण आधी काय शोधला? f'. त्याच्यामध्ये कोणती इमॅजिनरी व्हॅल्यू ठेवली आपण? सी. मीन व्हॅल्यू थेरम्समध्ये बघा आपण सीची व्हॅल्यू शोधायचो. सी नावाची व्हॅल्यू ठेवली, कोणाशी कम्पेअर केली? 0शी. आता याला 0शी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला सीची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. या इंटरवलमधली काय मिळेल? व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला सीवाली जी व्हॅल्यू मिळेल ती फंक्शनला ठेवल्यानंतर मॅक्झिमा येते का मिनिमा येते हे आपल्याला ठरवायचं आहे. बेस्ट वर्ड्समध्ये तुम्हाला सांगितलं, अतिशय सोप्या मराठीत. लक्षात आलं का तुम्हाला? तुम्हाला सी नावाची जी व्हॅल्यू मिळेल ह्या कम्पॅरिझननंतर, ती सी नावाची व्हॅल्यू फंक्शनमध्ये ठेवल्यानंतर, ती सी नावाची व्हॅल्यू फंक्शनमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला फंक्शनची मॅक्झिमा मिळेल की मिनिमा मिळेल हे विदाऊट कॅल्क्युलेशन कसं करू शकतो आपण? हाऊ टू डिटरमाइन. आलं लक्षात तुम्हाला? आता हा इंटरवलचा प्रवास नीट लक्षात घ्या. हा इंटरवलचा प्रवास नीट लक्षात घ्या. हा इंटरवल स्टार्ट कुठे झाला? एला. जातो कुठे आहे? बीकडे. लक्षात आलं का तुम्हाला? या इंटरवलचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे पोरांनो? हा इंटरवल स्टार्ट कुठे झाला? एला. जातो कुठे आहे? बी. जातो कुठे आहे? बीला. आलं लक्षात? मी सेम पुस्तकाला नोटेशन वापरते, तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून. आलं लक्षात तुम्हाला? जातो कुठे आहे? आलं लक्षात तुम्हाला? हा इंटरवल एला स्टार्ट झाला, बीकडे जातो आहे, मध्ये कुठेतरी सी नावाची व्हॅल्यू आहे. ए ते बीच्या मध्ये कुठेतरी कोणती नावाची व्हॅल्यू आहे? सी नावाची व्हॅल्यू आहे. मला सीपेक्षा लहान व्हॅल्यू सांगायची असेल तर मी सीमधून काहीतरी मायनस करणार. सीपेक्षा मोठी व्हॅल्यू सांगायची असेल तर मी सीमध्ये काहीतरी ॲड करणार. कॉमन सेन्स. मला सीपेक्षा लहान व्हॅल्यू घ्यायची असेल चेक करायला तर मी सीमधून काहीतरी मायनस करणार, आणि मला सीपेक्षा जस्ट मोठी थोडीशी व्हॅल्यू हवी असेल तर मी सीमध्ये ॲडिशन करणार. आलं लक्षात? मग मी ही टेस्ट कशी यूज करेल? ही तर प्रॉब्लेममध्ये गिवन डिक्लेअर झालं. सी नावाचा पॉईंट आपल्याला नोन नसतो, एवढंच माहिती असतं की सी बिलॉंग टू ए कॉमा बी. सी बिलॉंग टू ए कॉमा बी. आता प्रश्न आपल्याला हा पडला की सी नावाची जी व्हॅल्यू आपण शोधणार आहोत ती व्हॅल्यू मॅक्झिमा ठरेल की मिनिमा. मग दोघांमधला कॉमन पार्ट आपण आधी काय केलं? f'(c)ला कोणाशी कम्पेअर केलं? 0शी. f'(c)ला कोणाशी कम्पेअर केलं? 0शी. f'(c)ला 0शी कम्पेअर केल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये मी काय करेल?
एफ डॅश सीपेक्षा लहान व्हॅल्यू काय घेतली मी सी मायनस एच. सीपेक्षा लहान व्हॅल्यू मी काय घेतली सी मायनस एच. काहीतरी मायनस केलं ना आपण एचला आपण काय म्हणूया स्मॉल पॉझिटिव्ह नंबर. काय म्हणूया एचला आपण एचला काय म्हणूया आपण स्मॉल पॉझिटिव्ह नंबर. इज ही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली ती व्हॅल्यू काय आली पोरांनो ग्रेटर दॅन जर 0 आली आणि ही व्हॅल्यू जर स्मॉल दॅन 0 आली दॅट इज द पॉईंट ऑफ मॅक्सिमम. तुम्हाला काय मिळणार आहे मॅक्सिमम. लक्षात आलं का तुम्हाला लक्षात आलं का पोरांनो तुम्हाला. ही टेस्ट पास झाली म्हणजे मॅक्झिमा. नक्की क्लिअर आहे. स्टेप मी पुन्हा एकदा रिपीट करतो. गिवन तुम्ही आधी काय शोधला एफ डॅश एक्स त्याच्यामध्ये कोणती नावाची व्हॅल्यू प्लग इन केली सी जिची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. त्याला कोणाशी कंपेअर केलं 0शी. तुम्हाला सीच्या काहीतरी व्हॅल्यू मिळतील 1 मिळेल 2 मिळेल 4 मिळेल. लक्षात आलं का ॲनिमल किती व्हॅल्यू मिळतील त्या व्हॅल्यूसाठी तुम्ही काय चेक केलं हे मॅटर चेक केलं. एकदा हे मॅटर चेक केलं. जर एफ डॅश सी मायनस एच ग्रेटर दॅन 0 आला एफ डॅश सी प्लस एच जर स्मॉल दॅन 0 आला तर फंक्शन हॅज मॅक्झिमा ॲट दॅट पॉईंट. फंक्शन हॅज बोलत चला बरोबर फंक्शन हॅज मॅक्झिमा ॲट दॅट पॉईंट. तुम्हाला प्रॉब्लेम मी एकदम स्लो समजून देणार आहे. याच्यावरचा एकच प्रॉब्लेम आहे पुस्तकात पण एकदम स्लो समजून देईल म्हणजे तुम्हाला याचा यूज कळेल. इकडे काय करणार आपण याला अपोजिट करायचं आहे. पहिली स्टेप कॉमन एफ डॅश सी आपण कोणाशी कंपेअर केला 0शी. एफ डॅश सी 0शी कंपेअर केल्यानंतर आपल्याला सीच्या काहीतरी व्हॅल्यूज मिळाल्या 1 असेल 2 असेल 4 व्हॅल्यूज असतील ज्या असतील त्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. त्या व्हॅल्यू मिळून झाल्यानंतर आपण काय चेक करा मी काय म्हणालो याच्या अपोजिट तिकडे म्हणजे मी काय लिहिल एफ डॅश सी मायनस एच जर तुम्हाला स्मॉल दॅन 0 मिळाला. थर्ड एफ डॅश सी प्लस एच जर तुम्हाला ग्रेटर दॅन 0 मिळाला तर इट हॅज गॉट मिनिमम. अपोजिट कंडिशन्स. अरे कळलं का काही थोडंफार. इथं फंक्शन इन्क्रीजिंग ठरेल इथं फंक्शन डिक्रीजिंग ठरेल ते काय नाही ते तुम्हाला कॉमनली माहिती आहे. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचा प्रॉब्लेम जर आलाच एखादा तुम्हाला मिनिमम 3 किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम महाराष्ट्र बोर्डातील. लक्षात घ्या कन्सेप्ट पण अर्थात महत्त्वाचे आहे कन्सेप्ट पण महत्त्वाचे आहे. सो तो प्रॉब्लेम कसा सोडवणार तुम्ही आधी एफ डॅश एक्स शोधणार. एफ डॅश एक्स हा एफ डॅश सीशी तुम्ही कंपेअर करणार. एफ डॅश एक्स शोधणार. त्याच्यामध्ये तुम्ही सी नावाची एक व्हॅल्यू ठेवणार इंटरवलमधली त्याला कंपेअर 0शी करणार. 0शी कंपेअर केल्यानंतर आपलं नेहमीचं मॅथ्स आणि तुम्हाला सीच्या काही व्हॅल्यूज मिळतील. तुम्हाला सीच्या काय मिळतील काही व्हॅल्यूज मिळतील. सीच्या काही व्हॅल्यूज मिळाल्यानंतर तुम्ही एक व्हॅल्यू चेक करायची असेल तुम्हाला ती टेस्ट पास झाली तर मॅक्झिमा ही टेस्ट पास झाली तर मिनिमा. दोन्ही अपोजिट कंडिशन्स आहे. सो मित्रांनो सहज लक्षात राहतील कन्फ्यूज होऊ नका. दोन्ही अपोजिट कंडिशन्स आहेत. अलग लक्षात बरोबर तुम्हाला दोन्ही अपोजिट कंडिशन्स आहेत त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. गेटिंग मी क्लिअरली. अरे कळलं का बरोबर थोडं बऱ्यापैकी. हां याला आपण म्हणतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. याला आपण काय म्हणतो बाळांनो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि 2 नवीन डेफिनेशन व्यवस्थित कान देऊन समजून घ्या. थोडाफार गोंधळ होऊ शकतो तिथं त्यामुळे. त्यातली पहिली डेफिनेशन टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. एफ डॅश सी बरं आधी लिहून घ्या टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. टर्निंग पॉईंट टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. ती पुस्तकातली भाषा होती याची. एक सेकंद. हे बघा टर्निंग पॉईंट त्याच्याशी सोपं करून सांगतो. टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट म्हणजे काय तुम्हाला बघा काल शिकवलं होतं. एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग. एफ डॅश एक्स स्मॉल दॅन 0 डिक्रीजिंग. पण एफ डॅश एक्स 0 आला तर
टर्निंग पॉईंट और स्टेशनरी पॉईंट. एक लक्षात घ्या, पुन्हा नीट ऐका. समजा आपण f'(x) सॉल्व करायचं ठरवलं. एक्सच्या ठिकाणी आपण सी नावाची व्हॅल्यू ठेवली. कोणती व्हॅल्यू ठेवली पोरांनो? सी नावाची व्हॅल्यू ठेवली. एकदम शांतपणे ऐका. सी नावाची व्हॅल्यू ठेवली. सी नावाची व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला जर f'(c) ग्रेटर दॅन 0 आला तर फंक्शन इज इन्क्रीजिंग. f'(c) स्मॉल दॅन 0 आला तर फंक्शन इज डिक्रीजिंग. कळलं का तुम्हाला? अरे कळलं का तुम्हाला पोरांनो? फंक्शन इज डिक्रीजिंग. पण f'(c) इक्वल टू 0 आला तर x इक्वल टू c, सी नावाचा हा पॉईंट, याला आपण म्हणणार टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट. आलं लक्षात? त्याची प्रॉपर डेफिनेशन कशी करता येईल? द पॉईंट ॲट विच द फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. अ पॉईंट ॲट विच फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. Function is neither increasing nor decreasing. Function is neither increasing nor decreasing is called as a turning point or stationary point. Is called as the turning point or stationary point. दिलं का पोरांनो? टर्निंग पॉईंट और स्टेशनरी पॉईंट. क्लिअर? टर्निंग पॉईंट और स्टेशनरी पॉईंट. मॅक्झिमम मिनिममचा पॉईंट कळला. एक नवीन शब्द नीट समजावून घ्या. हे बघा, ह्या 2 टेस्ट आहेत, पण याच्या व्यतिरिक्त काही घडू शकत नाही का? म्हणजे नीट बघा, हा ग्रेटर दॅन आहे, हा पण ग्रेटर दॅन आला. हा ग्रेटर दॅन आहे, हा पण ग्रेटर दॅन आला. किंवा हा स्मॉलर दॅन आहे, हा पण काय आला? स्मॉलर दॅन. आपण दोन्ही ठिकाणी काय पाहतो आहोत? अपोजिट आहेत एकमेकाच्या. हा ग्रेटर दॅन तर हा स्मॉलर दॅन. हा स्मॉलर दॅन तर हा ग्रेटर दॅन. पण ग्रेटर दॅन किंवा स्मॉलर दॅन दोघं सेम आले तर अशा वेळेस x इक्वल टू c ह्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. पॉईंट ऑफ, स्पेलिंग महत्त्वाचं आहे, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. टर्निंग पॉईंट स्टेशनरी पॉईंटमध्ये 0चं काम होतं, इथं 0चं काम नाही. पोरांनो कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट कोणाला म्हणालो? ज्या ठिकाणी f'(c) काय असतो? 0. लक्षात आलं का तुम्हाला? टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट आपण कोणाला म्हणालो? ज्या ठिकाणी f'(c) काय असतो पोरांनो? 0 असतो, त्याला आपण टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट म्हणालो. कळलं का? अरे कळलं का काही? म्हणजे कसं नेमकं इकडे बघा, सपोज ग्राफमध्ये ही एक कर्व आहे, f'(c) 0 आहे म्हणजे ह्या टँजेंटचा स्लोप काय आहे? 0 आहे. हा पॉईंट झाला टर्निंग पॉईंट और स्टेशनरी पॉईंट. मग इकडे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, इकडे फंक्शन काय आहे? डिक्रीजिंग. म्हणून याला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट. दुसरं एक्झाम्पल बघा. समजा मी एखादा ग्राफ असा घेतला, इथं मी एक पॉईंटला टँजेंट काढली, हा काय झाला इथला? सी. इकडे फंक्शन काय आहे? डिक्रीजिंग. इकडे काय आहे? इन्क्रीजिंग. मग सीला कर्व चेंज होते आहे, म्हणून सीला आपण म्हणतो इथं स्टेशनरी पॉईंट और टर्निंग पॉईंट. म्हणून सीला काय म्हणतो आपण इथं? स्टेशनरी पॉईंट और टर्निंग पॉईंट. हे मॅटर नीट बघा. इथं x इक्वल टू c म्हणजे पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन कोणाला म्हणायचं? जर तुमचा f'(c - h) हा ग्रेटर दॅन आला, f'(c + h) हा पण ग्रेटर दॅन आला, किंवा तुमचा f'(c - h) हा स्मॉल दॅन 0 आला, f'(c + h) हा पण स्मॉल दॅन 0 आला, तर तुम्ही त्या सी नावाच्या पॉईंटला म्हणणार पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. काय म्हणणार त्याला तुम्ही? पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. कळलं का पोरांनो बऱ्यापैकी व्यवस्थित? अरे कळलं का पोरांनो बऱ्यापैकी? क्लिअर? सो नाऊ याचा एक मास्टर्स प्रॉब्लेम घेऊया, एक खूप व्यवस्थित जो तुम्हाला समजेल, आणि तो एक प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट क्लिअर करून देईल. फर्स्ट डे, कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट समजायलाही खूप सोपी आणि हँडल करायलाही खूप सोपी आहे. फक्त वर्ड प्रॉब्लेमचा सेटअप लक्षात आला पाहिजे. कळलं का पोरांनो तुम्हाला? हां, त्याच्या वर्ड प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. सो इथं आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट हँडल करूया.
अरे ते दरवाजा केव्हा होते त्याच्यात आला असेल. हा रिफ्लेक्शनचा लास्ट इश्यू आहे आपल्यातला. आपण ना उद्या हा कधी करू, एशिया मिटून टाकू हा इश्यू. सो क्वेश्चन लिहा एक. फाइंड द लोकल मॅक्झिमा और लोकल मिनिमा find the local maxima or local minima of f of x is equal to x cube minus 3x. Find the local maxima or local minima of f of x is equal to x cube minus 3x. सर्वांचं लक्ष इकडे. हे बघा, एकच प्रॉब्लेम पुस्तकात पण एकच आहे. एक प्रॉब्लेम सफिशियंट आहे, मात्र म्हणजे खूप अवघड नाही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ते ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि काय होतं, तुम्हाला सीच्या जर 2-3 व्हॅल्यू मिळाल्या तर तुम्हाला 2-3 वेळा सॉल्व्ह करावं लागतं. सीची एकच व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही एकदाच सॉल्व्ह करणार फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सीच्या तुम्हाला 2-3 व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला 2-3 वेळा सॉल्व्ह करावं लागणार. सोल्युशन लेंदी होत जातं, बाकी काही नाही. ज्या टेस्ट लिहून दिल्या आहेत त्या ॲज इट इज फॉलो करायच्या, थोडासा कॉमन सेन्स वापरायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे मीन व्हॅल्यू थिअरमसारखे हे पण क्वेश्चन एकाच फॉर्मॅटचे आहेत. तसं तुम्हाला ती मेथडच माहिती आहे, तुम्हाला फक्त ते व्हॅल्यू बदलतायत टाकतायत सेम. जसं एखादा फॉर्म पुन्हा पुन्हा भरत राहावं तसं. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण तसंच आहे. फक्त वर्ड प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला फंक्शन वगैरे आधी तयार करावं लागतं, एवढाच फरक पडतो. एकच साच्याचे प्रॉब्लेम आहे, मीन व्हॅल्यू थिअरम, मॅक्झिमा मिनिमा. अलग लक्षात. हे असे टॉपिक्स आहेत की जिथं तुम्हाला फिक्स 3 मार्कात एखादा क्वेश्चन येणारच आणि तुम्हाला ते मार्क मिळणारच आहेत. अलग लक्ष तुम्हाला इतके पक्के करून टाका. याच्या आधीच समजलं असेलच. सो आता इथं ह्याच्यामध्ये काय होतं नेमकं नीट बघा. तुम्हाला काय सांगितलं पहिल्या स्टेपला, तुम्हाला f' आधी शोधायचं आहे. आपण लिहिणार आन्सर इथं स्टार्ट केला आपण. हिअर f ऑफ x दिला आहे, f' इज इक्वल टू 3x² मायनस 3. अरे एवढं कळतंय ना. पुढच्या स्टेपला लिहिणार तुम्ही f' इज इक्वल टू 3 कॉमन काय मिळाला पोरांनो, x² मायनस 1. काय मिळालं, x² मायनस 1. अलग लक्षात तुम्हाला. तुमचं f' मिळाला तर आपल्याला c नावाचा पॉईंट शोधायचा आहे, सीच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. ॲज f' इज इक्वल टू 0 आपली पहिली स्टेप. हां, f' कंपल्सरी पहिली स्टेप. हा फॉर्मॅट बदलणार नाही, इतके डॉंकी सोल्युशन्स आहेत. f' इज इक्वल टू 0, 3 इंटू x² मायनस 1 इज इक्वल टू 0. एक्सच्या ऐवजी आता काय लिहिणार तुम्ही पोरांनो, c². अरे कळलं का तुम्हाला. 3 0 असू शकतो का, नाही. कोण 0 असेल, c² मायनस 1. आपण तर पुढे काय लिहिणार नीट बघा. दॅट इज c² मायनस 1 इक्वल टू 0. तुम्हाला एम्प्लाईज दॅट सीच्या काय व्हॅल्यू मिळतील, प्लस मायनस 1. कसं काय विचार करा. मायनस 1 तिकडे गेला, काय मिळाला 1. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स काय लिहावं लागेल तुम्हाला, प्लस मायनस. सो तुम्हाला सी काय मिळाला पोरांनो, प्लस मायनस 1. पहिला पार्ट संपला प्रॉब्लेमचा. तुम्ही f ऑफ x घेतला, त्याच्यातून f' शोधला, त्याच्यामध्ये c नावाचा पॉईंट प्लग इन केला, त्याला कोणाशी कम्पेअर केलं, 0शी कम्पेअर केलं, त्याला 0शी कम्पेअर केलं, आणि मग तुम्हाला सीच्या 1 2 3 काय असतील त्या रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळतील. त्या व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला की c इक्वल टू प्लस मायनस 1. झालं का क्लिअर. अरे झालं का पोरांनो क्लिअर. c इक्वल टू प्लस मायनस 1. फाईन फाईन, c इक्वल टू प्लस मायनस 1 झाले तर पण क्लिअर. पुढचा पार्ट तुम्हाला काय सांगितलं होत्या, आपल्याला आता मॅक्झिमा मिनिमा चेक करायची आहे. एकदा c इक्वल टू 1 घ्या, मॅक्झिमा मिनिमा चेक करा. एकदा c इक्वल टू मायनस 1 घ्या, मॅक्झिमा मिनिमा चेक करा. 2 व्हॅल्यू मिळाले ना. सो टेस्ट किती वेळा वापरावं लागेल आपल्याला, 2दा. पहिला पार्ट समजला असेलच, सोपा होता.
आता मी पुढे काय करेल बघा, एकदम व्यवस्थित पुस्तकाशी सोपं लिहायचं. फॉर C = 1 हेडिंग देऊन टाकायचं आन्सरमध्ये. एक्झामिनर पण खुश, त्याला कळतं परफेक्ट स्टेप साईज चालू आहे. बॉक्स पण करून टाकायचा. अलग लक्षात C = 1. आता आपल्याला F' चेक करायचं असतो ना, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमधली सेकंड स्टेप बघा. तर काय लिहिलं आहे आपण, F' - H. आपल्याला कोण डिक्लेअर करावं लागेल, H. फॉर H > 0. का आपण सबट्रॅक्ट करतोय, H जर निगेटिव्ह असला तर मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस. अलग लक्षात तुम्हाला, आपल्याला C - H लिहायचं आहे ना, आपल्याला C - H लिहायचं आहे. सो C - H कसा लिहायचा, C - H कसा लिहायचा, तर त्यासाठी आधी काय डिक्लेअर करायचा, फॉर H > 0. फॉर H बोल चला पण, फॉर H > 0 कंपल्सरी स्टेप विचार न करता लिहायची. पुढे मी लिहीन F'. तुम्हाला काय शोधायचं आहे, C - H. काय शोधायचं आहे तुम्हाला, C - H. इथं C काय आहे आपला पोरांनो, 1. आलं का आता लक्षात तुम्हाला, आलं लक्षात तुम्हाला. मग हवं तर मी समजावं म्हणून एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो. F' H म्हणजेच C - H आपलं F'(x)चं फंक्शन इथं आहे बघा. मी काय लिहिलं इथं, 3x². आता x च्या ऐवजी कोण आहे, C - H. मग मी तर काय करेल, x च्या ऐवजी काय लिहिलं पोरांनो, C - H² -1. आता बसलं का डोक्यात, C किती आपल्यासाठी, 1. पुढच्या स्टेपला काय लिहिल मी, 3 1 - H (² -1). बरोबर. आणि इकडे काय इकडे आता मी काय लिहिल, F'(1 - H). आता > 0 की <0 एवढंच आपल्याला ठरवायचं आहे. हा <0 की > 0 दोनदा, एकदा C - H एकदा C + H. तुम्हाला आधीच सांगितलं की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही लेंदी आहे. हे झालं. आता हा > 0 की <0 हे कसं ठरवता येईल आपल्याला, प्रश्न उरला की नाही आपल्याकडे. आधी याला सिम्प्लिफाय केलं पाहिजे आपण. मग मी काय करेल, 3 नीट बघा, सर्व विद्यार्थ्यांना समजावं म्हणून प्रत्येक लहान स्टेप मी लिहितोय. 1 - H² A - B² पार्ट आहे सर्वांना, A² - 2AB + B², A² - 2AB + B² -1 झालं. 1 - 1 काय झाला, 0. काय उरलं तुमच्याकडे, 3 ब्रॅकेटमध्ये काय उरलं तुमच्याकडे, H² 2H. अलग लक्षात तुम्हाला, H² - 2H. इथपर्यंत आलो आपण. आता इश्यू आहे की ही व्हॅल्यू > 0 आहे की <0 आहे, हे कसं ठरवायचं. आपल्याकडे प्रश्न हा उरला की ही व्हॅल्यू > 0 आहे की <0 हे कसं ठरवायचं. लक्षात आलं का तुम्हाला, हे बघा इथं 3 काय कॉमन काढलं आपण, H काय उरला पोरांनो, H - 2 झालं. काय सांगितलं तुम्हाला, हा > 0 की <0 हे कसं ठरवायचं. लक्षात आलं का तुम्हाला. रिझन नीट आहे का, तुम्हाला प्रत्येक वेळेस मनाने रिझन द्यावा लागेल. इथं आपल्याला हे माहिती आहे की H हा > 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे, परंतु खूप स्मॉल आहे. Hला आपण काय म्हणतो, स्मॉल म्हणतो. हां, मी हवं ते लिहून ठेवतो. फॉर H > 0 आणि H टेंडिंग टू 0. लक्षात आलं का तुम्हाला, H टेंडिंग टू 0 म्हणजे H खूप स्मॉल आहे. आता नीट विचार करा, H > 0 म्हणून हा पॉझिटिव्ह, आणि H हा काय आहे, खूप स्मॉल आहे म्हणजे हा काय येईल, निगेटिव्ह. का, -2 हा नंबर मोठा आहे. रिझन पुन्हा नीट आहे का, H हा पॉझिटिव्ह नंबर आहे, फाईन. H ही ब्रॅकेटची सबट्रॅक्शन निगेटिव्ह येईल का, H काय आहे, खूप स्मॉल आहे. H खूप स्मॉल आहे म्हणजे हा काय येईल, निगेटिव्ह. हे रिझन कसं लिहायचं आपण, हे रिझन हाऊ टू राईट आपण लिहिणार, हिअर
h is greater than 0 but h tends to 0, that is h minus 2 is small than 0. कळलं का? रिझन कसं लिहिलं आपण? h हा पॉझिटिव्ह नंबर आहे, ठीक आहे, परंतु h खूप स्मॉल आहे, म्हणजे h मायनस 2 काय ठरेल? आयडिया कळली? h मायनस 2 स्मॉल दॅन 0. म्हणजे याचा अर्थ नीट बघा, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय आन्सर येईल? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय आन्सर येईल? निगेटिव्ह. म्हणून मी म्हणेल एफ डॅश 1 मायनस एच इज एफ डॅश 1 मायनस एच इज स्मॉल दॅन 0. implies that 1 minus h is small than 0. आलं का लक्षात तुम्हाला? ही एक स्टेप चेक झाली, ही स्टेप चेक झाली. क्लिअर आहे? मी एकदा मुद्दाम रिपीट करतो, कारण ते आपल्याला पुसावं लागणार आहे, नोटिंगला जागा लागेल आपल्याला. आधी आपण एफ ऑफ एक्स घेतला, त्याचं डिफरन्सिएशन केलं, डिफरन्सिएशनमध्ये सिम्प्लिफिकेशन वगैरे आपल्या नेहमीची मेथड, सिम्प्लिफिकेशन केलं, मिनिंग सेमच आहे. आपण मग एक सी नावाचा पॉईंट घेतला, तो इथं ठेवला, झिरोशी कम्पेअर केलं, आपलं स्कूल मॅथ्स फॉलो केलं, तुम्हाला सीच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, त्यातली एक व्हॅल्यू तुम्ही सिलेक्ट केली. ती व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर आपण एक एच डिक्लेअर केला. एच कसा आहे? पॉझिटिव्ह, पण कसा आहे? खूप स्मॉल इन्क्रीमेंट, स्मॉल डिक्रीमेंट शिकलो ना आपण, खूप स्मॉल आहे. मग आपण सी इक्वल टू 1साठी हे सॉल्व करायला घेतलं. याच्यातलं मॅथ्स तुम्हाला समजावून दिलेलं आहे. आता प्रश्न इथं आल्यानंतर एकच आहे आपल्याकडे, की हा ग्रेटर दॅन ठरेल की स्मॉल दॅन ठरेल, हा ग्रेटर दॅन 0 ठरेल की स्मॉल दॅन 0 ठरेल. म्हणजे हा ग्रेटर दॅन 0 ठरेल की स्मॉल दॅन 0 ठरेल, हे ठरवायचं कसं? हाऊ? अरे कळलं का तुम्हाला? हे ठरवायचं कसं? मग इथं एच इज पॉझिटिव्ह नंबर, हा निगेटिव्ह नंबर आहे का तुम्हाला समजून सांगितलं आहे. खूप स्मॉल नंबरमधनं 2 जर मायनस झाला तर निगेटिव्हचा आन्सर येईल तुम्हाला. सो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय असतो? निगेटिव्ह. सो हा काय ठरला? स्मॉल दॅन 0. हा काय ठरला? स्मॉल दॅन 0. झाली सेकंड स्टेप. आता कोणती स्टेप बाकी राहिली? लास्ट, थर्ड स्टेप. याच्यासाठीचं थर्ड स्टेप आता हे असंच राहील. मी आता काय करेल? परत म्हणेल नाव लिहायला. कशी सुरुवात करेल मी? नाव फॉर ॲज इट इज एफ डॅश सी प्लस एच. आता प्लस चेक करायचं ना आपल्याला. सी प्लस एच, सी प्लस एच प्लस प्लस, तेवढं तर कळतच असेल तुम्हाला. अरे कळतं आहे ना? आता प्लससाठी. मग आता पुढे याला एक्सपांड केलं, हे एक्सपान्शन आलं. 1 मायनस 1 काय झाला? 0. काय मिळालं तुम्हाला? एच स्क्वेअर प्लस 2h. काय मिळाला पोरांनो? एच स्क्वेअर प्लस 2h. समजलं इथंपर्यंत? आपण मागची स्टेप कोणासाठी केली? 1 मायनस एचसाठी. आता कोणासाठी करतो आहे? 1 प्लस एचसाठी. हा नंबर कंपल्सरी काय असणार? पॉझिटिव्ह. कारण का? एच पण पॉझिटिव्ह आहे, ब्रॅकेट पण काय आहे? पॉझिटिव्ह. ब्रॅकेट पण काय आहे? पॉझिटिव्ह. सॉरी. झालं क्लिअर? झालं क्लिअर? सो इज ग्रेटर दॅन 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पास झाली. सी मायनस एफ डॅश सी मायनस एचसाठी आपल्याला रिझल्ट मिळाला स्मॉल दॅन 0. सी प्लस एचसाठी रिझल्ट मिळाला ग्रेटर दॅन 0. फंक्शनला मॅक्झिमा असेल की मिनिमा? मिनिमा. काय असणार आहे? मिनिमा. आपण काय लिहिणार? मिनिमा. मग इथे मी एंड कसा करतो नीट बघा. दॅट इज एक्स इक्वल टू 1 इज पॉईंट ऑफ लोकल शब्द वापरायचा, कारण आपण इंटरव्हलमधून सांगतो ना लोकल मिनिमा. मिनिमा नाही सांगितली आपण, काय सांगितली? काय सांगितली? पॉईंट ऑफ लोकल मिनिमा. आता मिनिमा सांगायची आपल्याला. मिनिमा म्हणजे ही व्हॅल्यू आता ओरिजिनल फंक्शनमध्ये ठेवा. हां, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय? काय एफ ऑफ एक्स? एक्स क्यूब मायनस 3x. एफ ऑफ 1 इक्वल टू 1 मायनस 3. दॅट इज काय आला?
-2 आला. मी लिहील एफ ऑफ एक्स इक्वल टू -2 इज लोकल मिनिमा. काय लिहील मी? लोकल मिनिमा. कळलं का बऱ्यापैकी? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -2 इज लोकल मिनिमा. मला नीट सांगा, खरोखर कळलं का पोरांनो बऱ्यापैकी? इज दिस क्लिअर? लिहिणाऱ्यांचं लिहून झालं असेल ना आतापर्यंत, जे लिहित असतील ते, जे लिहितील पाहून ते. कळलं ना तुम्हाला? फक्त रेग्युलर मॅथ्स सांभाळा आणि तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट जी समजून सांगितली त्या स्टेप फॉलो करा. फक्त डिफरन्सिएशन करायचं, एफ डॅश सीला 0शी कम्पेअर करायचं, सीच्या तुम्हाला 1 2 3 काय व्हॅल्यू मिळतील त्या व्हॅल्यू घ्यायच्या. आलं लक्षात तुम्हाला? त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि मग त्या व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्या 2 टेस्ट, एकदा C+H एकदा C-H, दिलेल्या कंडिशन फॉलो करायचे. कळलं का सर्वांना? आता कळलं ना पोरांनो? आता कोणता पॉईंट राहिला? -1. कोणता पॉईंट राहिला? मी जस्ट वेळ वाचवतो, बाकी काही नाही. डॉंकी स्टेप्स आहेत. आता इथं काय लिहिल? -. हे ॲज इट इज राहणार, इथं चेंज नाही. मी इथं काय करेल? बोला पोरांनो, -. इथं पण काय लिहिल? -. इथं काय लिहिल? -. इथं काय आला पोरांनो? -. वेट -1 आलं लक्षात? सी आता आपला -1 आहे ना. याला आपण काय केलं? खूप साऱ्या वेज आहेत. याचं एक्सपान्शन केलं. -n काय काढलं आपण? बाहेर. हा काय? ब्रॅकेट स्क्वेअर. एव्हरी स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. कळली काय? अरे कळली काय? इथून मायनस बाहेर काढला. एवढी स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. हे एक्सपान्शन आलं. करून पहा होतं नंतर. एक्सपान्शन आलं. हे तसंच राहील, हे तसंच राहील, हे तसंच राहील. 1 - 1 0 वगैरे ॲज इट इज. आलो का बरोबर इथंपर्यंत आपण? क्लिअर? करेक्ट. फक्त आता काय झालं? मला काय म्हणते लक्षात आलं का? हा एंडिंग पार्ट आहे, अजून आपल्याला लिहायचा नाही. आपण आत्ता कोणासाठी चेक केलं पोरांनो? C-H साठी. कोणासाठी चेक केलं आपण? C-H. इथं काही बदल? h+2 इज ग्रेटर दॅन 0. क्लिअर? f डॅश -1 -h इज ग्रेटर दॅन 0. कळलं का रिजनिंग तुम्हाला? अरे कळलं का बऱ्यापैकी रिजनिंग तुम्हाला? 0. मागचाच जो पार्ट समजवला मी खूप डिटेलमध्ये, तोच फक्त आपण C = -1 साठी क्विक रिपीट करतोय. हे आलं का बऱ्यापैकी लक्षात? आता ॲज इट इज. आता आपण कोणासाठी चेक करणार? प्लस. काय आला पोरांनो इथं? प्लस. इथं काय आला? प्लस. -1 नाही चेंज करायचं, तो तसंच आहे. इथं काय आला? प्लस. याचं काय केलं आपण? एक्सपान्शन. याचं एक्सपान्शन केलं. h-1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळे काय होईल? हा मधला काय होईल? फक्त मायनस. हा मधला काय झाला? मायनस. कळतंय का ते? हा पण काय झाला? मायनस. पुढे आलो आपण, इथं डिक्लेअर केलं. कळलं का? आलं का लक्षात तुम्हाला? आली काय लक्षात? हा काय ठरेल? पॉईंट ऑफ लोकल मॅक्झिमा. हा काय ठरेल? पॉईंट ऑफ लोकल. मग मागचा पार्ट जसं आपण इथं पूर्ण केला 3 ओळी, तेच पूर्ण करायच्या. मला सांगा, बऱ्यापैकी समजलं का आजचं लेक्चर?